नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण पुन्हा बघणार आहोत रेल्वे टीसी आणि स्टेशन मास्टर सराव प्रश्नपत्रिका भाग क्रमांक 23। दरवेळीप्रमाणे अतिशय महत्त्वाचे चालू घडामोडी आणि जीकेचे काही प्रश्न बघणार आहोत, त्यामुळे प्रत्येकाने हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि परीक्षा होईपर्यंत आपण असेच महत्त्वाचे IMP प्रश्न दररोज आणणार आहोत। त्यासाठी आत्ताच्या आत्ता चॅनलला सबस्क्राइब करून बेल आयकॉनला क्लिक करा। प्रश्न पहिला बघा, या ठिकाणी आंतरराष्ट्रीय नाणेनिधी भारताची अर्थव्यवस्था किती साली जपानला मागे टाकेल असा अंदाज आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए 2026। प्रश्न दुसरा, वनस्पतीच्या विविध अवयवांना अन्नद्रव्य पोहोचवण्याचे काम कशाद्वारे केले जाते? तर ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी फोलेम। प्रश्न क्रमांक तिसरा, भारताशी आंतरराष्ट्रीय सरहद खुली असणारा देश कोणता? तर ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी नेपाळ। प्रश्न क्रमांक चौथा, राज्य विज्ञान शिक्षण संस्था महाराष्ट्रात कोठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी नागपूर। प्रश्न क्रमांक 5वा, पृथ्वीचे फुफ्फुस कोणत्या जंगलास म्हटले जाते? तर ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी ॲमेझॉन जंगलाला म्हटले जाते। प्रश्न क्रमांक 6वा, किती दिवस अंतराळात राहण्याचा विक्रम रशियाच्या ओलेग कोनोनेका यांनी गॅनेडी पाडेलका यांचा मोडला आहे? तर बघा, ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी 878। प्रश्न क्रमांक 7वा, महात्मा गांधी यांचे राजकीय गुरु म्हणून खालीलपैकी कोणास ओळखले जाते? मग बघा, प्रश्न क्रमांक 7व्याचं आपलं जे काही योग्य उत्तर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी गोपाळ कृष्ण गोखले, बरोबर, ऑप्शन क्रमांक 2। पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 8वा, नीरा व भीमा नदीच्या संगमाचे ठिकाण डॅश डॅश येथे आहे? तर बघा, ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी नृसिंहवाडी। प्रश्न क्रमांक 9वा, तलाठ्यावर नजीकचे नियंत्रण कोणाचे असते? तर ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी मंडळ अधिकारी, काय मंडळ अधिकारी। प्रश्न क्रमांक 10वा, कोणत्या कंपनीला सर्वोत्कृष्ट ग्रीन ब्रँड कॉर्पोरेट पुरस्कार मिळाला आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी REC। प्रश्न क्रमांक 11वा, संविधान दिन म्हणून कोणता दिवस साजरा केला जातो? तर ऑप्शन क्रमांक 2 पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 12वा, कोणत्या देशात जागतिक संरक्षणविषयी प्रदर्शन 2024 आयोजित झाली होती? तर प्रश्न क्रमांक 12व्याचं ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए सौदी अरेबिया। प्रश्न क्रमांक 13वा, राजश्री शाहू महाराजांनी बांधलेल्या राधानगरी धरणाच्या जलाशयाचे नाव काय? तर बघा, ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए लक्ष्मी सागर। प्रश्न क्रमांक 14वा, दंतक्षय रोखण्यासाठी पुढीलपैकी कोणते खनिजद्रव्य महत्त्वाचे ठरते? तर ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी फ्लोरीन। प्रश्न क्रमांक 15वा, कोणत्या राज्यातून भारतातील पहिली हेलिकॉप्टर वैद्यकीय आपत्कालीन सेवा सुरू करण्यात येणार आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी उत्तराखंड। पुढचा प्रश्न, पण त्या अगोदर प्रत्येकाने आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे असेच महत्त्वाचे व्हिडिओ तुम्हाला दररोज भेटत राहतील। आणि मित्रांनो, व्हिडिओला प्रत्येकाने लगेच लाईक करायचं आहे, बरोबर। प्रश्न क्रमांक 16वा, भारताची पहिली कृत्रिम बुद्धिमत्ता संस्था डॅश डॅश येथे स्थापित केली गेली आहे? तर बघा, ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी मुंबई। प्रश्न क्रमांक 17वा, उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची नियुक्ती कोण करते? तर ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी राष्ट्रपती। प्रश्न क्रमांक 18वा, कोणत्या ठिकाणी देशातील पहिली स्वच्छ भारत अकादमी सुरू करण्यात येणार आहे? तर बघा, ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी ठाणे। प्रश्न क्रमांक 19, बंजर नदी ही खालीलपैकी कोणत्या नदीची उपनदी आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी नर्मदा। प्रश्न क्रमांक 20, कोणत्या ठिकाणी देशातील पहिले ऑलिम्पिक भवन उभारण्यात येणार आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी पुणे। प्रश्न क्रमांक 21, लघुग्रह डॅश डॅशच्या परिभ्रमण कक्षादरम्यान आढळतात? तर बघा, ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी मंगळ आणि गुरु। प्रश्न क्रमांक 22, पुढीलपैकी कोणाला पेशीची आत्मघातमी पिशवी किंवा सुसाईड बॅग ऑफ सेल असे म्हटले जाते? तर बघा, ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी। प्रश्न क्रमांक 23, कोणत्या राज्यात साजरा होणारा अटक्कल पोंगल हा उत्सव आहे?
तर ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए केरळ. पुढचा प्रश्न क्रमांक 24. भारताची पहिली अत्यंत गंभीर कार्बन डायऑक्साईड ब्रेटन चाचणी लूप सुविधा डॅशच्या शेती सुरू करण्यात आली. तर ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी बेंगळुरू. प्रश्न क्रमांक 25. महाराष्ट्र राज्य कौशल विद्यापीठ आणि कोणामध्ये ठाणे येथे देशातील पहिली स्वच्छ भारत अकादमी सुरू करण्यासाठी करार झाला आहे. 3 ऑप्शन सी भारत विकास ग्रुप.